शनिप्रदोष व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी मानलं जातं. जेव्हा त्रयोदशी तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष म्हणतात. हे व्रत भगवान शिव आणि शनिदेव या दोघांची कृपा मिळवण्यासाठी केलं जातं. या व्रतामुळे संतती सुख मिळते आणि शनीच्या साडेसाती व ढय्यापासून आराम मिळतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता आपण शनिप्रदोष व्रताची पौराणिक कथा बघूया. प्राचीन काळात एका नगरात एक श्रीमंत व्यापारी आणि त्यांची पत्नी राहत होती. त्यांच्याकडे धन, दौलत, ऐश्वर आणि नोकर चाकर सर्व काही होते. परंतु लग्नाला अनेक वर्षे झाली तरीही त्यांना मूलबाळ नव्हते. यामुळे ते दोघेही पती पत्नी नेहमी खूप दुःखी आणि चिंतेत असायचे. एक दिवस व्यापाराने आपल्या पत्नीला सांगितलं की आता या संसारात माझं मन लागत नाही. आपण आपले सर्व वैभव सोडून तीर्थयात्रेला जाऊया. पत्नीनेही या गोष्टीला संमती दिली. ते आपले घर आणि व्यापार नोकरांच्या स्वाधीन करून तीर्थयात्रेला निघाले. नगराबाहेर पडल्यावर वाटेत एका जंगलात त्यांना एक तेजस्वी साधू महाराज ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले. व्यापारी आणि त्याची बायको तिथेच थांबले आणि हात जोडून साधू महाराजांची डोळे उघडण्याची वाट पाहू लागले. काही वेळानंतर जेव्हा साधूंनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी आपल्यासमोर एका व्याकुळ जोडप्याला उभे असलेले पाहिले. साधू महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातील दुःख ओळखले. ते प्रेमाने म्हणाले, हे सुपुत्रा, मला तुझे दुःख माहिती आहे. संतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुःखी आहात. या कष्टातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दोघांनी नियमपूर्वक शनिप्रदोष व्रत करायला हवे. या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला नक्कीच सुलक्षणी संतान होईल. साधूंनी त्यांना व्रताची संपूर्ण विधी आणि शिव आराधना कशी करायची सांगितली. साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन दोघेही नवरा बायको तीर्थयात्रा पूर्ण करून घरी परतले. त्यांनी साधूंनी सांगितल्याप्रमाणे शनिवारी येणाऱ्या त्रयोदशी तिथीला उपवास म्हणजे शनिप्रदोष व्रत ठेवण्यास सुरुवात केली. ते पूर्ण निष्ठेने श्रद्धेने भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करत आणि कथा ऐकत असत. काही दिवसांतच शनिप्रदोष व्रताच्या प्रभावाने व्यापाराची बायको गरोदर राहिली आणि 9 महिन्यांनी तिने एका अत्यंत सुंदर आणि निरोगी पुत्राला जन्म दिला. त्यांच्या घरात आनंदी आनंद झाला आणि शनिदेवाच्या कृपेने त्यांचे सर्व दुःख दूर झाले. तर मित्रांनो, ही होती शनिप्रदोष व्रताची महिमा आणि पौराणिक कथा. भगवान शिव आणि शनिदेवाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता कमेंट सेक्शनमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.